ए तुम्हाला ही जागा बघून आठवतंय का? हो, काही महिन्यांपूर्वी आपण इथे मॅरेथॉन ऑर्गनाइज केली होती. अरे निकुंज, हे बघ, हे मॅरेथॉन बद्दल बोलताय. तुला आठवतं का आपण कशामध्ये इन्व्हॉल्व होतो? हो यार, आपण किती मजा केली होती ना. हो ना. मॅरेथॉन बद्दल बोलताय का? हो, आपल्याला ही परत अपॉर्च्युनिटी भेटणार की नाही? हो ना. जे डिफरंट कमिटीज होते आपल्याकडं, सगळ्यांचे आपण त्या कमिटीज मध्ये हेड पाडले होते. जसं की ते फूड कमिटी असो, नाहीतर मार्केटिंग स्पॉन्सरशिप कमिटी, रजिस्ट्रेशन कमिटी असो किंवा डिसिप्लिन कमिटी असो. मग स्पॉन्सरशिप आणायचं होतं. मग ते सगळ्याच्यामध्ये खूप सारे आपल्याला प्रॉब्लेम्स आले, पण ते एवढ्या मोठ्या प्रकारे आपण त्याला करून पण दाखवलं होतं. एकदम बरोबर आहे. जी आपली जी मॅरेथॉन झाली होती त्यामध्ये जे पार्टिसिपेट होते त्यांनी आपलं किती कौतुक केलं, आपल्या कॉलेजचं कौतुक केलं. त्यांनी खूप काही सांगितलं की जे आपली रजिस्ट्रेशनची प्रोसिजर होती, नंतर मग जे आपण मॅरेथॉन किट अरेंज केली होती, रिफ्रेशमेंट पासून मेडल्स, ट्रॉफीज, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं की तुम्ही खूप मेहनत घेतली, ते खूप व्यवस्थित होतं. खरंच अगदी बरोबर आहे याचं. या श्रेयस प्रतिष्ठानच्या प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या. आपल्यामधला एक सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप झाला. जो सरांनी आपल्यावरती ट्रस्ट ठेवला होता, त्यामुळे आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकत गेलो. आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांची ओळख झाली. त्यामुळे आपला एक सेल्फ डेव्हलपमेंट झालं. एज्युकेशन सोबतच आपण एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज शिकत गेलो. खूप चांगले काम करता आले. एज्युकेशन सोबत एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करायच्या असेल तर आजच श्रेयस प्रतिष्ठानला ऍडमिशन घ्या. विचार कसला करताय? आजच जॉईन करा.